क्रिकेटमध्ये तसे तर भरपूर दिग्गज आहेत, पण फायनलमध्ये कधीही न हरलेला प्लेयर माहिती आहे का? तो प्लेयर म्हणूनही जिंकला, मेंटर म्हणूनही जिंकला आणि कोच म्हणूनही ट्रॉफी उचलली। ICCचं फायनल असो किंवा IPLचं, हा खेळाडू असला तर ट्रॉफी जवळपास ठरलेलीच असते। आता कोण आहे हा खेळाडू? उत्सुकता लागली आहे ना? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भारतीय क्रिकेटचा इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा गौतम गंभीर फायनलमध्ये मैदानात किंवा डगआउटमध्ये असला तेव्हा भारत हरतच नाही। खेळाडू म्हणून 2007चा T20 वर्ल्ड कप आणि 2011चा वन डे वर्ल्ड कपची फायनल त्याने जिंकली आहे। कर्णधार म्हणून 2012 आणि 2014चं IPLची फायनल देखील त्याने आपल्या नावावर केली। निवृत्तीनंतरही त्याचा हा विजय थांबला नाही। 2024मध्ये मेंटॉर म्हणून KKRला चॅम्पियन बनवलं आणि आता भारतीय संघाचा हेड कोच म्हणून त्याने 2025ची चॅम्पियन ट्रॉफी आणि 2026चा T20 वर्ल्ड कप भारताच्या झोळीत टाकलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंभीरने ICC स्पर्धेच्या ज्या फायनलमध्ये भाग घेतला ती स्पर्धा प्रत्येक वेळी भारताला जिंकून दिली आणि ट्रॉफी देखील उचलली। मायदेशात T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला संघ ठरला असला तरी या ऐतिहासिक विजयात खरा चाणक्य गौतम गंभीरच ठरलाय। कारण फायनलमध्ये गंभीरचं असणं हीच आता भारताच्या विजयाची सर्वात मोठी गॅरंटी बनली आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन क्रिकेट व्हिडिओसाठी सकाळ स्पोर्टला सबस्क्राइब करायला विसरू नका।